प्लीज. मनोजी ठाकरे साहेबांना या ठिकाणी सन्मानित केलं जातं. त्यानंतर आपण गोल्डमॅन चेतन पाटील बेतल स्फोट दलेपाड्याचे सर्व आहेत, त्यांना आपण सन्मानित करणार आहोत. उमेश फतोरे साहेब आणि त्याचबरोबर महादेव कोरले अप्पा या स्पर्धेचे आयोजक यांना मी विनंती करतो की आपण आपल्या शुभ हस्ते त्यांना सन्मानित करायचे. चेक आदरणीय इम्रानजी शेख या ठिकाणी उपस्थित झालं. भोगरी गावचे प्रतिष्ठित व्यक्तिमत्व सन्माननीय आदरणीय इम्रानभाई शेख यांना विनंती, आपल्या मुख्य क्रीडा मंचकावर आपलं सहर्ष स्वागत आहे. आज चेतन पाटील गोल्डमॅन खूप खुश असतील, अखेरकार त्यांच्या टीमचा वनवास संपलाय. खूप प्रयत्न केले, जवळजवळ 15 मॅचेस मध्ये क्वार्टर फायनल मध्ये संघ हारला होता आणि आज ते त्या टीमच्या सोबत उभे राहण्यासाठी या ठिकाणी जोडले गेलेत. त्यांचा सन्मान पार पडतोय. त्यानंतर राहुलजी दलवी यांच्या माध्यमातून या स्पर्धेला उत्कृष्ट बॅटर म्हणून पुरस्कृत केली गेली आहे. खानिवलीचे प्रथम नागरिक सरपंच यांना देखील आपण सन्मानित करणार आहोत. या स्पर्धेचे आयोजक उमेश कतोरे कुक्काबाई यांना विनंती करतो की आपण आपल्या शुभ हस्ते त्यांना सन्मानित करायचंय. फिल्डिंग सजून घ्यायची. मयुरेश इंटरप्राइजेस भातबड संघ आणि त्यांच्यामध्ये विरुद्ध पाल यांच्यामध्ये ही बिग मॅच सेमीफायनल आपल्याला पाहायला मिळेल. त्यानंतर जगनजी ठाकरे या ठिकाणी उपस्थित आहेत, त्यांना देखील आपण सन्मानित करूयात. कुक्काबाईंना मी विनंती करेन की आपण आपले शुभ हस्ते त्यांना देखील सन्मानित करायचे. राहुलजी तेलवे यांच्या सोबत आलेले जगनजी ठाकरे कुशिंबीचे आहेत, त्यांचं देखील आपण सहर्ष स्वागत आणि सन्मान करूयात. त्यानंतर गणेशजी कशिवले यांना देखील आपण सन्मानित करणार आहोत. जगनजी ठाकरे साहेबांना या ठिकाणी सन्मानित केलं जातं. या स्पर्धेचे शिल्पकार उमेशजी कतोरे यांच्या शुभ हस्ते हा सन्मान होत असताना गणेशजी कशिवले साहेबांना देखील सन्मानित करणार आहोत. सेमीफायनल या स्पर्धेशी आपल्याला पाहायला मिळेल मयुरेश इंटरप्राइजेस भांडवड आणि त्यांच्या विपक्षामध्ये आवाज स्फोट पाली यांच्यामध्ये ही लढाई आहे. जो संघ जिंकेल तो फायनल मध्ये 2 हात करेल दलेपाड्याच्या विपक्षामध्ये. सध्या गणेश कशिवले यांना देखील सन्मानित केलं जातं. अशरफजी शेख आणि गुरुनाथजी घोडविंदे यांना विनंती असेल की आपण देखील मुख्य व्यासपीठावर यायचं. मॅचला हिरवा सिग्नल पंचांच्या माध्यमातून मॅच सुरू. टॉस जिंकला, फिल्डिंगचा निर्णय घेतला. पहिले षटक भावेश म्हात्रेचं, पहिलाच बॉल. यावेळी चांगला ड्राईव्ह आपल्याला पाहायला मिळाला. ऑफ ड्राईव्हचा नमुना लॉंग ऑफ मध्ये क्षेत्ररक्षक आहेत, चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळतं. फक्त सिंगल येते बॅटर पवनच्या खात्यामध्ये. सिंगलने पवनने आपल्या टीमचं खातं ओपन केलंय. सेमीफायनल आपल्याला पाहायला मिळते. 2 ओव्हरचा चित्तथरारक सामना. मागची मॅच क्वार्टर फायनलची खूपच रंगली होती, परंतु तो सामना जिंकला मयुरेश इंटरप्राइजेस भातवड टीमने आणि सेमीफायनल मध्ये ते आता दाखल झाले. जिंकला, गोलंदाजीचा निर्णय आमंत्रण दिलं पाली टीमला आणि पहिल्याच बॉलवर सिंगल आली. स्ट्राईक कुणालकडे. भावेश म्हात्रे राऊंड विकेटने पुढे टाकला होता. बॉटमिनचा वापर करत असताना समोर उडवली, डाऊन टकरावून बॉल चालला सीमा पार. पहिला वार कुणालचा. त्यांना बॉल बाहेर काढलाय. शॉर्ट बॉल जरूर वाटत होता, परंतु टायमिंग साध्य करता आलं नाही. यावेळेस फलंदाज कुणालला एक बॉल जरूर खराब टाकला. पहिला बॉल भिंगत टाकला होता, दुसरा बॉल थोडासा ओव्हरपिच लॉफ्टेड फटका पाहायला मिळाला. तिसऱ्या बॉलवर लेन थोडीशी कमी केली. व्हेरिएशन दाखवतो भावेश म्हात्रे गोलंदाजी करत असताना. लेग कटर ऑन साइडला पिकअप शॉट बॉलला पाठवले लॉंग लेग परिसरामध्ये. बॉल सीमा रेषा पार. कुक्का भाई त्या ठिकाणी उमेश कतोरे आणि पंडित माली एवन जोडीला हिट केले. दलेपाडा संघ देखील आहे, षटकार येतोय.
चांगलं राहिले डॉट बॉल, त्यानंतर सिक्सर, पहिला सिक्सर आला, त्यानंतर डॉट बॉल पाहायला मिळाला. काय जबरदस्त पिकअप शॉट पाहायला मिळाला कुणालच्या बॅटमधून. टायमिंग नाहीये यावेळी, टायमिंग साध्य करता आली नाही, थोडीशी गती कमी केली. ऑफस्टमच्या आत जाऊन पुन्हा एकदा फाईन क्षेत्रामध्ये खेळण्याचा प्रयत्न होता. चांगले बॅटल रंगले, चांगलं द्वंद्व, चांगले युद्ध रंगताना पाहायला मिळतं. एकीकडे भावेश म्हात्रे गोलंदाज आहे, तर त्यांच्या समोर कुणाल यांच्यामध्ये जणू काय हे युद्ध चालू आहे. पहिल्या बॉलवर सिंगल, कुणालकडे स्ट्राईक, त्यांनी षटकार ठोकला समोर, त्यानंतर डॉट बॉल, पुन्हा षटकार आला आणि त्याच्यानंतर आलेला डॉट बॉल. टीमची धावसंख्या 13 वर, 5 बॉलचा खेळ समाप्त. विकेट गमावलेली नाहीये, प्लस पॉइंट पाली टीम साठी. बॉल ऑन साईडला क्लिक केलाय, बॉल चाललाय स्क्वेअर बाउंड्री लाईनच्या पलीकडे, पिकअप शॉट, 7 बॉलसाठी षटकार. पहिल्या ओव्हरचा खेळ समाप्त. या सेमीफायनल मध्ये बॅटिंग करत असताना आवाजपूर पाली टीमची धावसंख्या बिनबाद 19 वर जाऊन पोहोचली. कुणालच्या बॅट मधून 3 चांगले षटकार पाहायला मिळालेत. भोकरी गावचे पोलीस पाटील चव्हाण साहेब या ठिकाणी जोडत असताना त्यांचं देखील या क्रीडा नगरीमध्ये मनपूर्वक सहर्ष स्वागत, वेलकम, सुस्वागतम. स्पर्धेच्या पहिल्या दिवसापासून पाहुण्यांची प्रचंड गर्दी मुख्य व्यासपीठावर आपल्याला पाहायला मिळेल आणि आता तिन्ही टीम या शर्यतीमध्ये आहेत. तिन्ही टीमचे समर्थक मोठ्या संख्येने पाहायला मिळतात. पहिले षटक नाबावर राहिले पाली टीमच्या, 19 धाबा आलेत. स्ट्राईकला पवन, दुसरं षटक नाईकचा पहिलाच बॉल, यॉर्कर होता, परफेक्ट यॉर्कर पाहायला मिळाला. क्रिकेटमध्ये ब्रह्मास्त्राचा वापर केला पहिल्याच बॉलवर गोलंदाज उमेश नाईकने. मागच्या क्वार्टर फायनलचा हिरो पुन्हा एकदा त्याच लयमध्ये मारा करत असताना आपल्याला पाहायला मिळतो. चव्हाण साहेब पोलीस पाटील भोकरी गावच्या ठिकाणी जोडत असताना त्यांचं देखील या स्पर्धेच्या वतीने मनपूर्वक सहर्ष स्वागत. 7 बॉलचा खेळ संपलाय. टीमची धावसंख्या 19 वर जाऊन पोहोचली. 5 बॉल अजून शिल्लक आहेत. पुन्हा शांत ठेवलं गेलं. पवनला 2 बॉल डॉट आले. जरूर पहिल्या ओव्हर मध्ये भावेश म्हात्रेचं षटक थोडंसं खर्चिक राहिलं आणि कमबॅक करून देणं गरजेचं आहे. माहित आहे उमेश नाईकला त्याच्या बॅट बॉल मधून, त्याच्या गोलंदाजीच्या माध्यमातून 2 बॉल निर्धाव आले, शांत केले. पवनला जणू काही बेड्या ठोकल्यात असं वाटतं. पायाना फुटवर्कचा वापर नाही, स्थिर जागेवरून क्रॉसबॅटने केल्याचा प्रयत्न पवन करतोय. विकेटने पवनसाठी गुंड्यात टाकला होता. बॉटमिनचा वापर करत असताना ऑन ड्राईव्ह खोदून काढला. समोर क्षेत्ररक्षक आहेत, एक्स्ट्रा कव्हरची पोहोचतील तोपर्यंत सिंगल येते. तिसऱ्या बॉलवर एक सिंगल आणि नोटचा इशारा आलाय. ओव्हर स्टेपिंग झालं होतं सांगितलं. लेन चांगली होती परंतु ओव्हर स्टेपिंगचा हा नो आलाय. या 2 धाबा मिळतील आणि 2 धाब्याच्या मतीने टीमची धावसंख्या जाऊन पोहोचेल ती 21 वर. येणारा बॉल फ्री हिट, त्यावर अजून एखादा मोठा फ्री हिट करेल का बॅटर कुणालने या मॅच मध्ये प्रभावित केलं. 5 बॉल फेस केलेत, 18 धावांचं योगदान, 3 षटकार त्याच्या बॅट मधून आलेत. फ्रीटचा फायदा करून देईल का आपल्या टीम साठी कुणाल. परंतु यावेळेस गोलंदाज नाईक आहे, उमेश नाईक आहे. भावेच्या विपक्षामध्ये त्यांनी पहिल्या ओव्हर मध्ये 3 षटकार ठोकले होते. उघडा डोळे पाहणे. पुढचा बॉल फ्री हिट नाईक कुणाल साठी. ऑन साईडला स्लॉ स्वीप केल्या, बॉलला पाठवले बॅकवर्ड स्क्वेअर मध्ये 1 बाउंड सीमारेषेच्या पलीकडे. कुणालच्या बॅट मधून खणखणीत चौकार. धावांचा पाऊस पाडायला सुरुवात केली. या सेमीफायनल मध्ये कुणाल नावाचं वादळ आता घोंगावते. 3 षटकार 1 चौकार त्याच्या बॅट मध्ये आलेला. टीमची धावसंख्या 25 वर जाऊन पोहोचली. कमी गतीचा बॉल, थोडीशी गती कमी केली, गंडवला, कटरचा वापर केला, ऑफ स्टंपच्या बाहेरून बॉल चाललाय. विकेट किपरच्या हातामध्ये कमबॅक करून दिलं उमेश नाईकने. या ओव्हर मध्ये डॉट बॉलची संख्या 3 आहे. 1 चौकार आलाय, 1 नो बॉल देखील टाकले. फ्रीटवर 1 चौकार देखील पाहायला मिळाला.
टीमची धावसंख्या 25 वर. 12 बॉलचा हा खेळ पाहायला मिळतोय सेमीफायनल. 12 बॉल मध्ये ज्या धावा पाहिजे त्या उभ्या केल्या. धावास्फोट पाली टीमच्या सलामीवीरांनी. ही जोडी तोडता आली नाही भागवत टीमला. पुढचा बॉल पुन्हा बोट फिरवली. क्रिकेटची डिलिव्हरी पाहायला मिळाली. पुन्हा शांततेने गेले कुणालला. अप्रतिम मारा. मागच्या मॅचचा हिरो या मॅच मध्ये देखील हिरोगिरी करत असताना प्रभावित केलं. उत्कृष्ट गोलंदाजीचा नमुना दाखवला. या दुसऱ्या ओव्हर मध्ये 4 बॉल डॉट टाकले गेलेत. वेरिएशन पाहायला मिळतं. प्रत्येक बॉल मध्ये लेट लाईन मध्ये तो बदल करतो. गतीमध्ये देखील बदल करण्याची क्षमता त्याच्याकडे आहे. या महत्वाच्या सामन्यामध्ये तो चमकलाय, बरसलाय. कुणाल सारख्या बॅटरला शांत केले गेले. शेवटचा बॉल शिल्लक उमेश नाईकचा कुणालसाठी ओव्हर द विकेटने पुढे टाकला होता. क्रॉस बॅटने ऑन साईडला टर्न केलाय. डीप मधून क्षेत्ररक्षक पोहोचले. 1 धावा आली. 9चा इशारा पुन्हा आलाय. 2 धावा पूर्ण होतील का? 2 धावा पूर्ण आणि 9चा इशारा. 3 धावा येतील. 2 नो ओव्हर टाकलेत. ओव्हर स्टेपिंग झाली. तब्बल 2 गेला. या 3 धावा येत असताना टीमची धाव संख्या जाऊन पोहोचली होती 28 वर. 2 ओव्हरची सेमीफायनल आणि जे टार्गेट पाहिजे होतं आवाजपोट पाली टीमला भादवडच्या विपक्षामध्ये हे युद्ध जिंकण्यासाठी ते धावफलकावर आता सेट होत असताना दोन्हीही बॅटरने विशेष करून कुणालने प्रभावित केले. ही जोडी तोडता आली नाहीये. उमेश नाईक आणि भावेश म्हात्रेला अक्षरशः घाम फुटलाय. गोलंदाजांना अशी बॅटिंग केली. कुणालने 3 षटकार 1 चौकार. क्रिकेटचा बॉल फेस करे कुणाल. टीमची धाव संख्या 28 वर जाऊन पोहोचली. शेवटचा बॉल शिल्लक. कमी गतीचा ऑन साईडला स्विंग केला. पिकअप शॉट बॉल पाठवला. स्कोर बॉन्ड लाईनच्या पलीकडे कडक षटकार. ओव्हरची समाप्ती आणि 2 ओव्हरच्या समाप्तीनंतर बॅटिंग करत असताना आवाजपोट पाली टीमची धावसंख्या जाऊन पोहोचली 34 वर. सामना जिंकण्यासाठी 35 धावांची आवश्यकता. षटकार मारलेत या इनिंग मध्ये. कुणाल ने 4 आणि 1 चौकार आलेत. वैयक्तिक जर आपण विचार केला तर बॅटिंग करत असताना 30 धावांचं त्यांनी योगदान दिलं. धावांचा पाऊस पडला. 34 धावा जमा झाल्यात आणि 35 लक्ष आहे. 17.5 ची सरासरी गाठायची सामना जिंकण्यासाठी. मयूर शंकर पाहिजे भादवड टीमला. गोलंदाजी या इनिंग मध्ये थोडीशी खराब झाली परंतु आता बॅटिंग चांगली करावी लागेल. पाहूया कोण जिंकतंय. दुसऱ्या डावाचा संपूर्ण लेखाजोखा तुमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी कॉम्बॉक्स मध्ये पुन्हा एकदा आमंत्रित करूयात. व्हॉइस ऑफ वाडा निखिल सर यांना. दीपकजी किती मी तर म्हणेन की तफावत आहे. म्हणजे या आधीची लढत आपण पाहिली जिथे 14 धावा याच भादवड संघाने डिफेंड केला आणि आता 2 षटकांमध्ये 34 धावांचा भला मोठा डोंगर जो उभा केलाय. चला लगेचच बॅटर इथून तैनात करायचे आणि विशेषतः पाली संघ उमेश 11 आवाज पाली संघ लगेचच आपलं क्षेत्ररक्षण देखील सजवून घ्यायचं आहे. 2 षटकांची लढत आहे. यानंतर मेगा ग्रँड फिनाले या करंडकाचा अंतिम विजेता कोण हे ठरवणारी काही वेळेचा अवधी मात्र इथून शेष राहिलाय. येणाऱ्या कालावधीत दलेपाडा या संघाच्या विपक्षात विजयी संघ अशी लढत. चला स्टार्टअप द्या. पाली संघ आपलं क्षेत्ररक्षण लगेचच सजवून घ्या. दलेपाडा संघाचा कर्णधार कृपा करून आपण लगेचच आमच्या मुख्य कक्षाशी संपर्क साधायचा आहे. कॅप्टन बी रेडी, बी अलर्ट फॉर दी टॉस. आणि दळेपाडा संघाला देखील शुभेच्छा मेगा फायनल करता. चला मॅचला इथून करूयात सुरुवात. भादवड संघाचे 2 खेळाडू क्रीडांगणावरती करण पाटील आणि त्याचा साथीदार भावेश म्हात्रे. 2 धुरंधर सध्या क्रीडांगणावरती पोहोचलेत. चला जास्त वेळ घेऊ नका. अंपायर गिव्ह दम स्ट्रिक्ट वॉर्निंग नाव. कुठल्याही प्रकारचा अतिरिक्त वेळ त्यांना देऊ नका. आणि काय सोहळा रंगला मागच्या 3 ते 4 दिवस या स्पर्धेचा लेखाजोखा आपण पाहिला. या स्पर्धेकरता प्रथम क्रमांकाचं पारितोषिक आदरणीय महादेव आप्पा गोरले
आणि त्यांच्या वतीनंच अनामत रक्कम ही आमच्यापर्यंत पोहोचवण्यात आली. तिसऱ्या क्रमांकाचं पारितोषिक आदरणीय रितेशजी माळीसाहेब, जय एंटरप्राइजेस. तर या सर्व दात्यांचे मनापासून आभार व्यक्त करावे लागतील, कारण त्यांच्याशिवाय आणि आदरणीय भगवानजी भोईर साहेब, भगवती एंटरप्राइजेस त्यांच्या वतीनं प्रथम, द्वितीय आणि तृतीय क्रमांकाचं पारितोषिक इथून आमच्यापर्यंत ज्या ट्रॉफीज आहेत त्या प्रदान केल्यात. वळूयात मॅचच्या दिशेनं. उत्तरार्धाला होती सुरुवात. गोलंदाज तयार. पहिलाच बॉल स्किट झाला बॅटवरून. मिसटायमिंग स्ट्रोक स्वतःच्या फॉलो थ्रू मध्ये. कॅच ड्रॉप्ड. कदाचित एखादा शॉकिंग एक्झिट जसा असावा त्या पद्धतीनं हातातनं झेल सुटलाय. पहिल्याच बॉलवर मात्र मिळाली आहे एक सिंगल धाव. विजयाकरता 35 धावसंख्येची गरज आहे. इथून अत्यंत विध्वंसक फलंदाजी करावी लागणार आहे भादवडकरांना. आदरणीय रुपेशदा म्हात्रे आणि संजयभाई म्हात्रे पुरस्कृत हा संघ. बॅकफुटवर जाऊन स्क्वेअर कट करायचा होता, फटका फसलाय. वेगावर स्वार झाले होते गोलंदाज, त्यात कटर कॉम्बिनेशनचं देखील एक्झिक्युशन जे क्रीडांगणाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळालं. गोलंदाजी मार्कवर गोलंदाज संजोग. फटका चांगला आहे, टेक्निकली साऊंड. बॉल चालला बॅकवर्ड पॉइंट आणि एक्स्ट्रा कव्हरच्या मधोमध झालाय फंबल आणि त्याचं प्रायश्चित्त एका अतिरिक्त धावसंख्येनं. एकेरी दुहेरी धावांनी इथून भादवडचं काम चालणार नाही एवढं मात्र निश्चित आहे. मी बऱ्याचदा म्हणतो की जसा रिक्वायरमेंट आहे त्या अनुषंगानं तुम्हाला फलंदाजी करावी लागणार आहे. 3 चेंडूंचा खेळ संपलाय. संघाची धावसंख्या जाऊन पोहोचली आहे फक्त आणि फक्त 3 या आकड्यावरती. रिव्हर्स अटेम्प्ट करण्याचा प्रयत्न केला गेला. अगर घी सीधी उंगली से ना निकले तो उंगली टेढ़ी करनी भी आनी चाहिए, परंतु इथून मात्र हा फटका नुकसानदायक देखील आहे. फलंदाजांचं देखील तितकाच नुकसान करतो. डाऊन दी ग्राउंड बॉल चाललाय लॉंग ऑन मध्ये. प्रोटेक्शन आहे त्या क्षेत्रात. गोलंदाजीची तारीफ करावी लागणार आहे संजोगची, कारण पाली संघानं डावखुऱ्या हाताचा गोलंदाजाला लॉन्च केलं. ज्या गोलंदाजाच्या शैलीमध्ये नियंत्रण आहे आणि त्यानं फलंदाजांना बांधून ठेवण्यात त्याला आलं यश. बॉल तयार. इथे पहा बॅक ऑफ दी एंड हा फटका सजवण्याचा प्रयत्न जरूर झाला. तू मीचा खेळ सुरू आहे. कलेक्शन साठी यष्टीरक्षकाने देखील चुकी केली आणि तदनंतर एक सिंगल इथून प्राप्त होईल. एंड ऑफ दी फर्स्ट ओव्हर. पहिल्या षटकाचा खेळ संपलाय. धाव फलकावरती जोडल्या गेल्यात. भादवड 35चं टार्गेट सेट करत चेस करत असताना अजूनही 30 धावांची गरज आहे. उर्वरित 6 चेंडू आणि 30 धावसंख्येची गरज आहे. दळेपाडा संघ, चला मी विनंती करतोय की आपला कॅप्टन इथे येणं. येस, ते अत्यंत डिसिप्लिनरी क्रिकेट दळेपाडाचं आपल्याला पाहायला मिळालं. उपस्थित आहे त्यांचा कर्णधार आणि सन्माननीय अनंता चव्हाण साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांचा सन्मान आणि सत्कार करण्याची विनंती आपण आयोजकांना करूयात. सन्माननीय आदरणीय अनंता चव्हाण साहेब. गोलंदाज तयार. या षटकातला पुढचा बॉल ओव्हर द विकेट. सुपर बॉलिंग. इथे प्रोजेक्टाईल मोशन दिलीये चेंडूला आणि पहिलाच बॉल इथून टाकलाय निर्धाव. पाली संघ अगदी क्वालिफायर गटातून टॉप रँकर्स मध्ये का आले? कदाचित त्यांचं एक्सलन्स ते त्यांच्या खेळीतून दाखवतायत. एका वयोगटातले सगळे खेळाडू. बॉलर मात्र तयार. पुन्हा एकदा स्विंग आणि मिस. प्रॉपर एक्झिक्युशन. डॉट बॉलची नियुक्ती इथून मात्र केली गेली आहे. एका पाठोपाठ एक 2 चेंडू इथून अतिरिक्त मी तर म्हणेन की प्रॉपर टाकले गेलेत, जे निर्धाव टाकले गेलेत. शेवटचे 4 बॉल. सन्माननीय अशरफजी शेख साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांचा देखील सन्मान आणि सत्कार करण्याची विनंती आपण करूयात. आदरणीय सन्माननीय अशरफजी शेख साहेब यांचा इथे यथोचित सन्मान करण्याची विनंती आपण आप्पा गोरले यांना करूयात. या स्पर्धेकरता अत्यंत मोलाची उपस्थिती. सन्माननीय आदरणीय अशरफजी शेख साहेब. आणि 3 चेंडू इथून टाकले डॉट. कौतुक करावं लागणार आहे कुणालचं. संघाला ज्यावेळी गरज आहे त्यावेळी मात्र लढतोय संघर्ष योद्धा. आणि मेगा ग्रँड फिनालेचे दार उघडण्याच्या अगदी उंबरठ्यावर पोहोचलेत. निश्चितच उमेश आवाज 11. फटका फसलाय. चेंडू हवेत आहे. चेंडू खाली क्षेत्ररक्षक आणि इथे टिपलाय. झेल संपवलाय. फलंदाजाचा खेळ. बॅट्समॅन आउट.
आदरणीय गुरुनाथजी घोडविंदे साहेब पुलजी जाधव यांना विनंती करतो, आपल्या शुभ हस्ते आपण आदरणीय गुरुनाथजी घोडविंदे साहेबांचा यथोचित मान सन्मान या क्रीडा स्पर्धेच्या निमित्तानं करायचा आहे. गोलंदाज तयार, ओव्हर द विकेट. अगदी अचंबित करणारा क्रिकेट पाली संघानं दाखवलंय. आवाज पाली नावाप्रमाणे कामगिरी देखील करतात आणि शेवटची औपचारिकता जी शेष आहे, संघाची टोटल पोहोचली फक्त 5 या आकड्यावर. 35चा पाठलाग करत असताना वन साइडेड सिंगल हँडेड गेम इथून पारंगत केली आहे, एवढं मात्र सांगावं लागणार आहे आवाज पाली या संघानं. हा फटका स्क्वेअर ऑफ द विकेट, उशिरानं का होईना आलाय चौकार, परंतु सामना जिंकलाय तो टीम आवाज पाली. मनपूर्वक अभिनंदन. चला मेगा ग्रँड फायनल करता आपण होऊयात सज्ज. याच साठी केला होता अट्टहास दळेपाडा आणि त्या विपक्षामध्ये पाली संघ. चला टॉस करण्याकरता दोन्ही टीमचे कॅप्टन आपलं हार्दिक स्वागत. सगळ्यांना विनंती आहे की चला आपण क्रीडांगणावरती जायचंय, जिथे खेळाडू पाली संघ आणि दळेपाडा संघ लाईनअप करा. राष्ट्रगीत होईल आणि तदनंतर टॉस केल्यानंतर मग फायनलच्या सामन्याला देखील शुभारंभ होणार आहे. विनंती आहे, दळेपाडा संघ पूर्ण स्क्वॉड घेऊन आपण लाईनअप करा आणि पाली संघ आपण देखील पूर्ण स्क्वॉड घेऊन लाईनअप करा. थँक्यू.